जिव्हा निर्लेखन असा उल्लेख आहे. याचा अर्थ काय होतो? जिव्हा म्हणजे जीभ आणि निर्लेखन म्हणजे ती खरवडून स्वच्छ करणे. म्हणजे ज्याला आपण आज म्हणतो, की टंग क्लीनरने म्हणजे जीभ जी आहे ती स्वच्छ केली पाहिजे. तर त्याचा उल्लेख करताना अ, आयुर्वेद शास्त्र सांगतं म्हणजे सुश्रुताचार्य आमचे सांगतात, की ते जिव्हा निर्लेखन यंत्र कसं बनवावं? आपल्याला वाटेल, की जिव्हा निर्लेखन म्हणजे टंग क्लीनर हे फक्त आत्ता शोधलेलं आधुनिक शास्त्राने शोधलेलं यंत्र आहे. नाही. आमचे ग्रंथकर्ते सांगतात, की ते जिव्हा निर्लेखनम कुर्यात रौप्यम सौवर्णम वार्क्षमेव वा. म्हणजे हे जे टंग क्लीनर आहे, हे यंत्र कसं बनवावं? तर हे रुपे म्हणजे सोन्याचं, चांदी हे धातू वापरून त्याच्यामध्ये लाकूड घालून म्हणजे अशा प्रकारे लाकडाचं किंवा सोन्या-चांदीच्या धातूंचं हे जिव्हा निर्लेखन यंत्र बनवावं. म्हणजे बघा आमच्या वैदिक काळातली समृद्धी. आजकाल बिलियनियरच्या घरामध्ये सुद्धा टंग क्लीनर कदाचित सोन्या-चांदीचं आपल्याला सापडणार नाही. तर असो, जे काही टंग क्लीनर आपल्या घरामध्ये असेल त्याच्याने आपण जिव्हासुद्धा म्हणजे जीभसुद्धा साफ केली पाहिजे. त्याचे पण खूप सारे फायदे आहेत. त्याच्यानी तोंडाला चव न लागणे म्हणजे अरुची ज्याला म्हणतो ती नष्ट होते. म्हणजे तोंडाला चव येते. अ, तोंड साफ होतं, चिकटा निघून जातो. मुख जे आहे ते विशुद्ध होतं म्हणजे शुद्ध होतं. तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये मग मी दातांसाठी कुठलं औषध वापरते, तर मी कायम रेकमेंड करते माझ्या पेशंट्सना कायम देत असते. आपलं आयुडेंट नावाचं हे औषध आहे. हे मी कायम रेकमेंड करते. हे खूप सुंदर आहे. वरती ज्या मगाशी मी ज्या वनस्पती सांगितल्यात त्यांचे अर्क ह्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर सैंधव आहे, कृष्णबोळ आहे, सिंगापूर काथ आहे, आपलं भीमसेनी कापूर आहे. अशा औषधी युनिक वनस्पतींनी बनलेलं हे आयोडेन औषध मी कायम पेशंटना सांगते, की तुम्ही हे तुमच्या रेग्युलर टूथपेस्टला सुद्धा रिप्लेस करू शकतात. कसं वापरायचं हे? तर थोडंसं आयोडेंट हातावर घ्यायचं. ब्रशनी ते पूर्ण तुमच्या हिरड्यांना आणि दातांना पूर्णपणे लावायचं. थोड्या वेळ लावून तसंच ठेवायचं. कारण हे औषध आहे. त्याच्यामुळे त्याचा तिथे परिणाम झाला पाहिजे. तर हे लावून तसंच ठेवायचं. तोंडामध्ये धरून ठेवायचं ते. जितका वेळ तुम्हाला धरून ठेवता येईल तितक्या वेळ ते म्हणजे लाळ सुटते सगळी. जेवढी तुम्हाला ती लाळ धरून ठेवता येईल तेवढं आणि नंतर सगळं ते थुंकून द्यायचं. त्यामुळे सगळा चिकटा निघून जातो. तोंड जे आहे ते स्वच्छ होतं आणि